वरती पाठवलाय आशिष कुंभार हा नवीन गोलंदाज जो चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय 50 धावा धावफलकावरती दोन्ही फलंदाज आक्रमक झालेले आहेत दोन्ही फलंदाजांनी मात्र मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता वळण घेणारा चेंडू होता जागा बनवत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सिद्धेशचा तिथे परंतु धीम्या गतीचा चेंडू इथे त्रास देताना पाहायला मिळाला पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये मैदानाच्या आतमध्ये चेंडूला डॉट चेंडू ते निर्धाव 50 धावा आतापर्यंत आहेत प्रोजेक्टर स्कोर जर पाहिलं तर जवळपास 78 ते 80 या वेगाने धावा येत राहिल्या तर पुन्हा आक्रमण केलंय लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली टिपतोय झेल विकेट आली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश बाद एक चांगला झेल रोहितचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दुसरी विकेट आली त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक ववले हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल 50 धावा धावफलकावरती आहेत दुसरा फलंदाज देखील मैदानाच्या आतमधून माघारी जातोय अमोलला साथ देण्यासाठी नवीन बॅटर अशोक ऋतुचेंडूचा इशारा येईल रनापर्यंत कसे ते गोलंदाज थांबलाय आशिष पुन्हा सज्ज होतोय उडता विकेट हो यावेळेस देखील प्रचंड वेग त्या वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता वेगाने बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होता टायमिंग तिथे जुळालं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावफलकावर आतापर्यंत 3 गोलंदाजाचा वापर केला तिन्ही गोलंदाजाच्या षटकामध्ये मात्र धावा आल्या परंतु चौथं षटक आशिषच्या खांद्यावरती जबाबदारी दिली त्याने आतापर्यंत चांगले चेंडू जरूर टाकलेत परंतु यावेळेस मात्र नक्कीच तिथे डेड बॉल चेंडू आता तो निसटतोय 3 चेंडूमध्ये आशिषने 2 विकेट मिळवल्या 1 विकेट मिळवली 2 चेंडू निर्धाव टाकलेत कोणत्या प्रकारे मात्र धावा त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केलेला आहे 50 धाव्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे अशोक कशा प्रकारे मात्र साथ देईल अमोलला जास्तीत जास्त चेंडू आता अमोलला फेस करणं गरजेचं आहे अमोलकडे ती क्षमता आहे ती ताकद दूरवरती षटकार चौकार खेळण्याची कमीत कमी चेंडू जास्तीत जास्त धावा हे अमोलचं वैशिष्ट्य राहिले यावेळेस पुन्हा चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर गेलाय बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही फलंदाजला चेंडू पडल्यानंतर काहीसा समजत नाहीये परंतु तिथे चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने मात्र आपण पाहतोय रिव्ह्यूचा वापर केलाय वाईड आहे की नाही ते मात्र आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल पंचांनी तिथे निर्धाव चेंडू कळवलाय परंतु नक्कीच बॅटिंग टीमने आपण पाहतोय वाईड साठी चॅलेंज केलेलं आहे फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल चेंडू डॉट असेल निर्धाव असेल चेंडू गोलंदाज तयार पुन्हा एकदा यावेळेस पावलांचा वापर करत खेळायचा प्रयत्न होता तिथे पुन्हा एकदा गती कमी केली आणि अचूकता चांगली ठेवली पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र तिथे आपण पाहतोय अपयश आलं पुन्हा एकदा फक्त चेंडूला वारं घालण्याचं काम तिथे झालंय पुन्हा एकदा चेंडू डॉट आयचे स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का तो विक्रम नोंदवला जाणार का 5 चेंडू टाकलेत कोणत्याही प्रकारे धाव खर्च केली नाहीये 1 विकेट मिळवली यावेळेस बिगिटचा प्रयत्न चेंडू हवेत संधी असेल विक्रम नोंदवण्याचा आणि विक्रम नोंदवलाय पहिली त्या ठिकाणी निर्धाव षटकाची नोंद केली जाते गोलंदाज आशिष कुंभार